साक्री तालुक्यातील दिगावे येथे सायंकाळी 6:30 वाजता सुमारास एका महिलेच्या डोक्यात लोखंडी सळईने घाव घालून निर्घृण खून करण्यात आला। या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे। घटनेनंतर संशयित सफेद पिकअप व्हॅन MH 39 AD 1214 मधून पळ काढण्याचा प्रयत्न असताना सतर्क ग्रामस्थांनी पाठलाग करून त्याला गावाजवळील मारुती मंदिराजवळ पकडले व पोलिसांचे स्वाधीन केले। मृत महिलेचे नाव सुनीता बाबाजी बच्छाव, वय 40, राहणार पोटबेल, तालुका सटाणा असे आहे। त्या दिगावे ते पिसोळबारी रस्त्यालगतच्या शेतात पतीसोबत वास्तव्याला होत्या। सायंकाळी घराच्या मागील बाजूस सुनीता या रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आल्या। त्यांच्या डोक्यावर जड व टणक वस्तूने मारहाण झाल्याचे स्पष्ट झाले। दरम्यान प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार घटनेनंतर एका अज्ञात व्यक्ती पिकअप गाडी घेऊन गावाकडे पळताना दिसला। ग्रामस्थांनी तात्काळ फोनद्वारे इतरांना माहिती दिली। गावकऱ्यांनी गाडी अडवून पाहणी केली असता चालकाच्या हातावर व चेहऱ्यावर रक्ताचे ठसे आढळले। गाडीच्या सीटखाली रक्ताने माखलेली लोखंडी सळई सापडली। चौकशीत त्यांनी आपले नाव रितेश ईश्वर शेवाळे, राहणार बेहेड, तालुका साक्री असे सांगितले। गंभीर जखमी अवस्थेत सुनीता बच्छाव यांना धुळे येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले। शवविच्छेदनानंतर त्यांचा पार्थिव देह पोटबेल, तालुका सटाणा येथे अंत्यसंस्कारासाठी हलवण्यात आला। हल्ल्याचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिसांनी संशयित आरोपी रितेश शेवाळे यास अटक केली आहे। साक्री पोलीस ठाण्यात या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम 103, 333 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। साक्री पोलीस निरीक्षक दीपक ओळीवे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे। प्रतिनिधी परवेश सय्यद, माझा महाराष्ट्र न्यूज, साक्री।